आज एक न पटणारी अशी मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे। आज जागतिक महिला दिन आहे। एका मुलाखतीमध्ये अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना विचारण्यात आलं की तुम्ही 700 दिवस अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीवरती परत आलात तर तुम्हाला इथं सर्वात वियर्ड काय वाटतं? त्यांनी दिलेलं उत्तर खूपच वेगळं होतं। त्या म्हणाल्या, लोक एकमेकांशी वाद घालत बसतात हे मला खूप विचित्र वाटतं। विचार करा, अंतराळात गेलेली व्यक्ती पृथ्वीवर येते, तिला सर्वात विचित्र काय वाटतं? तर लोक सतत वाद घालत असतात। जेव्हा एखादी व्यक्ती खूप मोठी होते, जीवनात मोठा अनुभव घेते, तेव्हा ती गोष्ट नक्की शिकते। प्रत्येक गोष्टीवर वाद घालणं गरजेचं नसतं। कारण वाद म्हणजे काय? तर वाद म्हणजे ऊर्जा खर्च होणं, वाद म्हणजे मानसिक थकवा येणं, वाद म्हणजे नात्यातील अंतर आणि विशेषतः महिलांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे। कारण अनेक महिलांच्यावर आधीच खूप जबाबदाऱ्या असतात। घर असतं, घरातील कामं असतात, मुलं असतात, नाते असतात आणि आता तरी महिला जॉबवरती देखील जात आहेत, इव्हन बिझनेसमन देखील झालेले आहेत। या सगळ्यात जर सतत वादविवाद चालू राहिले तर त्याचा सर्वात जास्त परिणाम महिलांच्या मानसिक आरोग्यावरती होत असतो। आपल्या समाजात एक खूप कॉमन उदाहरण आहे सासू आणि सून। कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीवर वाद सुरू होतात। आता उदाहरणात घ्यायचं झालं तर, तू असं का केलंस? आमच्या घरात असं होत नाही, माझ्या आईकडे असं असतं, माझ्या घराण्यात अशा गोष्टी असतात। मग या छोट्या छोट्या गोष्टी इगोच्या लढाईत बदलत असतात। पण एक प्रश्न विचारूया, या वादात नेमकं जिंकतं कोण? सासू जिंकते की सून जिंकते? खरं तर कोणीच जिंकत नाही, फक्त घरातील वातावरण खराब होतं, मुलांवर परिणाम होतो, नात्यामध्ये ताण येतो आणि सर्वात जास्त थकवा येतो तो म्हणजे महिलांनाच। आता मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडंसं पाहायला गेलं की मानसशास्त्र सांगतं की सतत वाद घालणाऱ्या वातावरणात राहिलं की व्यक्तीमध्ये स्ट्रेस वाढतो, चिडचिड वाढते, चिंता वाढते आणि कधी कधी डिप्रेशन सुद्धा येऊ शकतं। म्हणूनच शहाणी व्यक्ती प्रत्येक युद्ध लढत नाही। काही वेळा शांत राहणं म्हणजे हार नाही, शांत राहणं म्हणजे स्वतःचं मानसिक आरोग्य जपणं असा त्याचा अर्थ होतो। कधी कधी आपण स्वतःला विचारलं पाहिजे, हा वाद खरंच इतका महत्वाचा आहे का? जर उत्तर नाही असेल तर त्या वादातून बाहेर पडणं योग्य आहे आणि तेच शहाणपण देखील आहे। या महिला दिनानिमित्त एक छोटासा आपण संकल्प करूया। प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याऐवजी काही गोष्टी सोडून देऊया, काही गोष्टी शांततेत आपण हाताळूया आणि सर्वात महत्वाचं आपलं मानसिक आरोग्य जपूया। कारण शांत मन असलेली महिला फक्त स्वतःच नाही तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य सुंदर बनवत असते। जर हा विचार तुम्हाला पटला असेल तर हा व्हिडिओ इतर महिलांच्या पर्यंत नक्की शेअर करा आणि लक्षात ठेवा, प्रत्येक वाद जिंकण्यापेक्षा मनाची शांतता जपणं जास्त महत्वाचं असतं।